देवी अंबाबाई काय करून बसलोय ग आम्ही? आम्ही चूक तर नाही नव केली त्यांना बाहेर पाठवून. लई त्रास व्हायला अधिपतींना. कुस्तीच्या मैदानात उतरले, शेताच्या कामात जीवावर बेतलं होतं त्यांच्या. आता नाही, आता लय झालं. आम्ही करायला गेलो एक आणि घडतंय भलतच. अधिपतींचा त्रास काय आम्हाला बघवत नाही. बास झाला, आता बास झाला. हा आई साहेब बोला. बरे काय तब्येत? तिथनंच आशीर्वाद द्या आता. जा, जग जिंकून या. तुम्हाला जग जिंकायला पाठवलं खरं, पण आता आम्हालाच कर्मनं झालंय बघा. तुम्ही नसल्यावर आम्हाला तरी कसं बरं वाटल? हा, बरं हे काय चाललंय काय तुमचं? काय करायलाय तुम्ही? काय हो, काय प्रॉब्लेम झाला काय? काय चुकलं काय? अधिपती सकाळ धरणं आम्हाला एका मागणं एक फोन यायलेत. कुणाचं काय म्हणून? तुम्ही म्हणे शेतात शेतमजुरावानी काम करायलाय. हा, तुमची शिकवण आहे आई साहेब. कुठलं काम हलकं नसते आहे का नाही? आपण कशापायी करायचं एवढं? हा, कुस्तीच्या आखाड्यात काय उतरला, आता शेतात काय काम करताय? आणि ह्या अशा परिस्थितीत सुनबाईनी तुम्हाला साथ द्यायची, जोडीने तुमच्या बरोबर उभं राहायचं, तर त्या तुमच्याशी भांडत बसल्यात. नाही नाही, तसं काय नाही आहे सर. हे बघा, तुम्ही आमच्याशी खोटं बोलू नका अधिपती. त्यांना पाठीशी घालायचं काही कारण नाही. हे बघा अधिपती, आम्हास ती माणसं कळत्या. नाही हो, नाही खरंच तसं काय, खरंच काय नाही तसं. सुनबाईंचं कसं आहे माहित आहे का? त्यासनी सगळं कसं येळच्या येळी पाहिजे, शिस्तीत. पण काय, संसार असतोय, खाचखळगे असत्या, रोजचा दिवस वेगळा असतोय, परिस्थितीनुसार वागायचं असतंय, बदल घडवायला लागतोय. एवढं कळ नव्हे त्यासनी. अहो पण त्या नाहीच म्हणत. काय नवं अधिपती, संसार काय एकट्याचा नसतोय, दोघांची बी साथ लागते. आता जर पैसेच कमवायचे होते तर तुम्हाला एकट्याला त्या कुस्तीच्या मैदानात का उतरवायचं? ते बी 25,000 एकदम मिळवण्यासाठी. काही गरज काय होती हे सगळं करायची? एवढा मोठा धोका पत्करला तो तुम्ही त्यांच्यासाठी. नाही धोका नाही, बरोबर आहे, पण ते कुस्तीच्या ह्याच्यात पण गणी मी स्वतःहूनच गेलो. त्या उलट नकोच म्हणत होत्या, शेवटपर्यंत नको म्हणत होत्या मला, कुस्ती खेळू नका खेळू नका. मीच गेलो. अधिपती, उगा तुम्ही आम्हाला काही सांगू नका. उगा तोंड देखलं नाही म्हणायचं. आणि खरं तर मनातनं तर असं वाटतंय की त्यांनी खेळावं. असं कशावर नसल? नाही नाही, खरंच असं काय नाही. ते आम्हाला नकोच म्हणत होत्या माहिती काय. उलट त्या होत्या म्हणताना आम्ही कुस्ती जिंकलो. प्रत्येक वेळी त्यांची साथ होती माहिती काय. त्या बरोबर होत्या आमच्या. आता पण मी शेतात गेलो ना काम करायला, त्यांनी पण लगेच धडपड करून काय ना काय काम शोधलं बघा. ते ट्रान्सलेशनचं काय ते म्हणतात तसलं काहीतरी काम शोधलं. पण घरात बसून राहिलं नाही, लगेच त्यांची धडपड. आणि एका अक्षरानं त्यांनी तक्रार केली नाही हो. अक्षरानं कधी अक्षरानं का अक्षरानं. खरंच सांगतो मी तुम्हाला आई साहेब, बिलकुल तक्रार नाही. बाकी नाही तर दुसरी एखादी असते तर किती जिंजाव पडले असते आमच्या. तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही ज्या काय अपेक्षा करायला लागला नाही त्यांच्याकडनं, त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्यात माहिती आहे. बाद झालं अधिपती, बाद झालं. आम्हाला माहित आहे तुम्ही त्यांचीच बाजू घेणार, त्यांचंच कौतुक करणार. कळलंय आम्हाला. नाही नाही, बाजू घ्याय नाही, मी बाजू नाही घेत. थोडा खरायची सांगालो फक्त. असू दे, बाद झालं आता सगळं. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला की हारून घरी येऊ नका, नाही चालणार आम्हाला तसं. पण आता आम्हीच तुम्हाला सांगायलो, तुमचा यो जो काही छळ चाललाय का नाही, तो काय आम्हाला बघवत नाही. या तुम्ही परत, बाद झाली ती रीत. आपण कशासाठी असं? अहो कशासाठी म्हणजे, सुनबाईने तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही ही रीत परत घेतोय. मला नाही पूर्ण करता आली, पण त्यात तुमची काही चूक नाही. सुनबाईने तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून पूर्ण करता आली नाही. नाही नाही, तसं काही नाही, खरंच असं काही नाही आहे साहेब. आणि आता मी हे निम्म्यावर सोडून येणार नाही. झाला तर एकच दिवस राहिला, तेवढं उरकूनच मी येणार खरंच. थोडक्यासाठी मागं हटायचं. आणि तुमचा काहीतरी 100% गैरसमज झालेला आहे. मास्तरीनबाई उलट फुल्ल सपोर्ट करतात आमची, आणि मी बी त्यासनी सपोर्ट करतोय. तुम्ही आमची काही सुद्धा काळजी करू नका. आता घरला येणार ते लढाई जिंकूनच. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हा ठेवू काय? अहो कोण का काय झालं? थँक्यू. असं अचानकच काय? आणि आता आई साहेबांसंग फोनवर बोलत होतो, आणि त्यांना सांगत होतो काय काय
माझी मलाच उजळणी झाल्यावर निघालो. आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुम्ही काय काय केलं आपल्यासाठी. लढाई जिंकणं काय शक्य होतं तुमच्याशिवाय राणी सरकार? पण हे त्यांना का सांगायला लागलं? म्हणजे काही प्रॉब्लेम झाला का? का फोन केला होता त्यांनी? नाही नाही, प्रॉब्लेम तसं काय नाही. त्यासनी मी गमत नसेल घरात. आता गेलीत तर पोरं, पण आईला काही चैन पडत्या. ती म्हणत होती राहू दे, रीतबीत झाला आता या घराकडे. म्हणलं नाही, आता मैदानात उतरलं, आता बुकाना आता सुट्टी देत नसतो म्हणलं. आता ते सगळं कंप्लीट करूनच येणार, जिंकूनच येणार म्हणलं राणी सरकारच आमच्या जीवा. राजाने कौतुक केलं राणी साहेबांचं, पण तुम्ही काही कमी नाही. आता तुम्ही जर असं केलं नसतं, मला साथ दिली नसती, तर हे दिवस इतक्या पटापट गेले असते. तर तुम्ही म्हणताय ते खरे. आता आपण लढाई जिंकत आलो. फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. याला शेपूट राहील. नमस्कार नमस्कार. मॅडम, तुमच्यासाठी त्या मॅडमांनी एक नवीन काम पाठवलं. जरा लवकर झालं तर बरं होईल. हो हो, मी आताच बोलले त्यांच्याशी. मी लवकरात लवकर करते आणि झालं की कळवते तुम्हाला. हो, तुमचं काम झालं की मला कॉल करा, मी येईन घ्यायला. थँक्यू. चला, मी आता स्वयंपाक करते आणि मग पटकन कामाला बसते. हो, थांबा 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 थांबा. तुम्ही काय कामाला सुरुवात करू नका, जरा थांबा. अहो, फक्त भाजीला फोडणी द्यायची राहिली, देते पटकन. हे सगळं सोडा, तुम्ही कामाचं बघा. मी करतोय खरंच स्वयंपाक करतो. अहो, पण अर्ध्याच तासाचं काम आहे, मी करते ना पटकन. म्हणजे ते बी तुम्ही करायचं, स्वयंपाक बी तुम्ही करायचं. आम्ही काय बघत बसायचं तुमच्याकडून? तुमच्याकडे बघत बसायला आवडते आम्हाला, पण आता नको. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करता करता तुमच्याकडे बघतो. अहो, ऐका माझं. आमच्या आजची मुगाची डाळीची खिचडी फक्त खाऊन बघा. काय फक्त खायची, मग बोलायचं माझी. चला तुम्ही इकडे या. थांबा 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 थांबा. हे घ्या. तुमच्या कामाला सुरुवात करा, आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. वाह, आज तुमच्या हातचं खायला मिळणार दिसतंय. हो, तुम्ही बक्षीला फक्त आता. ताई, अगं असं कोण वागतंय वय? तू एवढं मायेनं प्रेमानं काळजीनं बोलवलंस घरी, आणि त्यांनी काय केलं? तुला गोड बोलून टाळलं. हे कशाचं लक्षण आहे माहितीये ताई? ते का नाही ताटाखालचं मांजर झाले त्या मास्तरडीच्या. मला तर लई काळजी वाटायली बघ ताई. कसं होणार का आपलं? थोबाड बंद कर तुझं. इथं आधीच आमचं डोसकं फिरलं, आणखीन फिरू नगस. जा म्हणलं नव. अगं नाही ताई, ते जा इथून. काही मदत हवी आहे का हो? नाही हो, तुम्ही करा. काय घाबरता काय आमच्या हातची खिचडी खायला? तसं नाही हो, पण तुम्ही दिवसभर काम केलंय, कष्ट केले. तुम्ही बी केलेच की काम, परत आणि हे आणि करायला. हा, पण माझं बैठं काम होतं ना, तुमचं शेतातलं काम होतं. आज काय नसते. बैठक काम असलं तरी बुद्धीचं काम करायला बी लई मेहनत लागते. मेंदूला ताण येतोय, कटाळ येतोच घेऊ. चला ठीक आहे, माझं पण काम ऑलमोस्ट होत आलंय. हे झालं की येते तुमच्या मदतीला. काय गरज नाही, झाली होत आली बघा आमची खिचडी. हे बघा, येतो का वास? येतो काय? वास तर खरंच मस्त येत आहे. आता जरा कोथिंबीर टाकतो, म्हणजे कसं जरा अजून जरा. काय झालं? काय करत असतं? काय नाही, तुम्ही बसा, तुम्ही बसा. बघू काय झालं, काय बघू. नाही, काय नाही. काय अधिपती, तुमचं ना केवढं लागलंय बघा. अजिबात लक्ष नसतं तुमचं. कशाला तुम्ही असं काहीतरी करायला जाता? त्या दिवशी पण शाळेत तुम्ही कुदळ पार पाडून घेतली. तुम्ही ना धारदार टोकदार गोष्टींच्या जवळ जातच जाऊ नका. काहीतरी करायला जाता आणि मग असं लागतं. काम करताना तेवढं चालायचंच, त्याशिवाय कामाही मजा नाही. तुम्ही लई लोड घेता. तुम्ही बसाव, करा ते काय ते लॅपटॉपवर. चला तुम्ही नीट जरा आरामात मी नीट करत असतोय, तुम्ही बसा. ते तुमचं काम का उगाच आपलं का नाही तेवढं बारीक सारीक होते हो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल. सॉरी डिस्टर्ब करावले काय? सॉरी. नाही हो, उलट मला छान वाटतंय. बॅकग्राऊंड म्युझिक. गा गा, छान गाता तुम्ही. किती दिवसांनी ऐकते.
आणि मग नव्या घरामंदी काय नवीन घडलं. घरकुला संग समदय गळ होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. डंग 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 कोथिंबीर टाकतो कोथिंबीर टाकतो वास येईल. ते म्हणतात का नाही संसाराचा रथ दोघांनी मिळून वाढायचा असतो. 2 चाका असतात ह्याहून त्याहून. ते खरंच आहे बरं काय. बाकी आता आम्ही अडलो होतो संसाराचं एक चाक जर फसलं दुसऱ्या चाकानं वडून बाहेर काढायचं तसं तुम्ही वडून हा मस्त क्या बात आहे. मग असं संसाराचा रथ असा बुंगाट पळतोय ठेणग्या काढत आहे की नाही. आणि समजा एखाद्या वेळी दोन्ही चाका अडकली तर दोन्ही चाकांनी मी खचून न जाता मधल्या आरीला धरून असा जोर लावून गाडा बाहेर काढायचा असतो. बोकना जसा आपण काढला सुट्टी नॉट आहे की नाही. कवा जुडीनं कवा जुडीदारानं संसार पुढे न्यायचा असते. कसलं सुच अगाय थांबा लिहून काढतो. डायरी कुठे. डायरीत लिहूनच काढतो थांबा. हो चिटिंग नाही तुम्ही बघायचं नाही. आपलं काय ठरलंय या डायऱ्या नंतर वाचा. या डायरी तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो. उगाच आम्हाला नाही डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब तेच करू नका. तुम्ही तुमचं काम करा बरं. ठीक आहे करा करा तुम्ही तुमचं काम करा. चला आता माझं काम झालंय ऑलमोस्ट. मला त्यांना फोन करावा लागेल. करा करा. हॅलो हा दादा माझं काम होत आलंय. तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता लॅपटॉप. हो हो ओके ओके बाय. हॅलो हा मॅडम माझं काम झालंय. मी त्यांना फोन पण केला होता दादांना. त्यांच्याजवळ लॅपटॉप पाठवते. थँक्यू बरं का. एवढ्या उशिरा दिलेलं काम तुम्ही लगेच करून दिल्याबद्दल. तुमचं पेमेंट पाठवते मी त्या माणसाबरोबर. तो तुम्हाला पेमेंट देईल मग तुम्ही त्याच्याकडे त्याचं काम द्या. थँक्यू हां. ठीक आहे ओके. अरे आलात तुम्ही. हो जवळच होतो इथे. वा वा हे घ्या काम झालंय व्यवस्थित. बरं मॅडमशी पण बोललीये मी. एकदा चेक करून घ्या. ठीक आहे मॅडम तुमचे पैसे मोजून घ्या. 3000 आहेत. येतो. बघितलं. थांबा थांबा मोजून घेत. थांबा हे बघा हे आधीचे पैसे माझ्याकडं. हा 3000 आहेत. न न न न न न 10,000 झाले. खरंच हो झाले पण 10,000. किती आनंद आहे या पैशांचा ना. खरं खरं आहे. स्वतःच्या बळावर हे 10,000 कमवल्यात आहे की नाही. हे जे काही शून्याचे 10,000 केल्यात आपण ह्याची मजा वेगळीच आहे. उद्या सकाळी ते श्रीकांत दादासनी भेटूया. पैसे देऊन टाका. घे बाबा तुझे 10,000 आहे की नाही. मग आपण आपल्या घराला जायला मोकळे झाले. बघता तू 10 दिवस पूर्ण होऊन गेलो. खरंच हो संपले 10 दिवस. सुरुवातीला किती टेन्शन आलं होतं आपल्याला आठवतंय. तेव्हा मी तुम्ही म्हणला होता ब्रर पण उडून जातील 10 दिवस. खरंच ब्रर दिवशी उडून गेली चिमणीवाणी. खरंच तुम्हाला कळतंय का अधिपती आपण रीत पाळली. चॅलेंज पूर्ण केलं. आपण जिंकलो. काय रे गोविंद हो ना ती माणसं इथं कशाला आल्यात. काय चाललंय. ते सजावट. कसली सजावट. हा कशाला करायला हे सगळं. या घरात हुकूम कुणाचा चालतोय. आमचाच नव. मग आम्ही तर तुला सांगितलं नाही काही सजावट करायला. कुणाला विचारून करायलास हे सगळं. कुणी सांगितलंय तुला. मी सांगितलं. मी सांगितलं होतं त्यांना. तुम्ही का थांबलाय. चला सजावट करून घ्या. मस्त सजावट व्हायला पाहिजे. नजरेत भरायला पाहिजे. गोविंद
कामाला लागा. चला. काय चाललंय? कशाला करायलाय? आता काय नोकर माणसांसमोर आमचा अपमान करणार होय? अपमान अपमान तू स्वतःचा करून घेतेस. आता ते लोक जर घरात आले तर काहीतरी काम आहे म्हणून आले असतील ना, कोणीतरी बोलावलं असेल म्हणून आले असतील. कशाला प्रत्येक गोष्टीत आडकाठी करतेस तुझी? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा भुवनेश्वरी, या घरात प्रत्येक वेळेला तू जे म्हणशील तेच होईल असं नाही घडणार. यापुढे मी म्हणेन ते सुद्धा होईल. गोविंद, त्या माणसांच्याकडून नीट काम करून घे. फुलांची सजावट छान झाली पाहिजे. रांगोळी काढा, दारात तोरणं वगैरे बांधा. लवकर करा. चला. सांग. पण का करायलाय तुम्ही हे सगळं? कशासाठी करायलाय तुम्ही? आज काय तुमचा वाढदिवस नाही, त्याला लय येळ आहे. आणि काय कुठला सणवार भी नाही, मग काय? अरे चा, तुला माहितीच नाहीये का? अगं, तू दिलेलं चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करून जिंकून माझा मुलगा आणि माझी सून येत आहेत ना. एवढी कसली घाई आहे? ते अजून 10 दिवस झाले नाहीत. 10 दिवस संपल्याच जमायत ग. आज शेवटचा दिवस आहे. उद्या येणार ते दोघे, जिंकून येणार. आणि येताना एकमेकांच्या हातात हात घालून येतील बघ. तुला ते बघवणार नाही ना? तू काही त्यांचं स्वागत नाही करणार, म्हणून मी ही सगळी तयारी करतोय. भुवनेश्वरी, एक काम करशील, उद्या त्यांच्या समोर आलीस तर अशी पडक्या चेहऱ्याने येऊ नकोस. त्यांच्यासाठी चांगला दिवस आहे, या घरासाठी मोठा दिवस आहे. खोटं का होईना थोडंसं हसू चेहऱ्यावर येऊ दे तुझ्या. आणि खोटेपणाबद्दल तुला कोणी काही सांगायची गरज नाही. तुला जमतो तो चांगला. हो मंडळी, काही नाही हो, आता सोडायचं आहे ना हे घर आपल्याला. तसं 10च दिवसांसाठी हे घर होतं आपलं, पण किती पटकन आपल्याला आपलंसं केलं ना. काहीच नव्हतं आपल्याकडे. हा आरसा होता एकच, तुम्ही आणलेला. तसं म्हणायला गेलं तर अख्खं घरच आपला आरसा झालं होतं नाही. वा, घर सोडता सोडता कविता व्हायला लागल्या बरं. मस्त मी तुम्हाला वेळ आता. नाही हो, तसं नाही, पण आपण जेवढी माया लावली या घराला तेवढीच या घरानं पण आपल्याला लावली. हे छप्पर नसतं तर 10 दिवस कसे काढले असते, आहे की नाही? बरं, तुम्ही श्रीकांत दादांना फोन केला का? केलता त्याला फोन. येते. हो दादा, आले आले. येऊ का? नमस्कार, या या. मग काय केलं? पैशाच काय केलं? अहो, मला वाटलं तुम्ही काल रातच्यालाच पैसे द्याल, पण तुम्ही काय दिलं नाही. हे बघा, आता मी तुमचं कोणतंच कारण ऐकणार नाही. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला लय गरज आहे. तुम्ही मला 10,000 रुपये द्या, मी नडलोय आता. हा, हे बघा, मी तुमच्या नडीला मदत केली का नाही, मग माझ्या नडीला तुम्ही उभं राहायला पाहिजे. पैसे नाही, तू आमच्याकडे देत नसतोय मी. काय म्हणजे आता शब्द फिरवणार तुम्ही? अहो, ब्रेकच लागायला तयार नाही तुमच्या गाडीला. श्रीकांतराव आल्यापासून आपलं बाड 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 तोंडाचा पट्टा. हा माऊली, अहो, तुम्ही बोलतच सुटलात, मध्ये आम्हाला बोलूच देत नव्हतात, म्हणून ते असं म्हटले. हे बघा, माझ्या गाडीला असा ब्रेक लागत नसतोय. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये द्या, माझ्या गाडीला ब्रेक लागतोय. आणि तसं नसेल करायचं तर तसे मी तुम्हाला 10 दिवस झालेत. लगेच खोली खाली करा, पैसे द्या आणि लगेच निघा. निघणारच होत दादा, पण जी माया तुम्ही लावली, या घराने लावली, तुम्ही जी मदत केली आम्हाला, त्याची परतफेड केल्याशिवाय कसे जाऊ आम्ही? तुमचे 10,000 मिजून घ्या. मिजून घ्या म्हणलं. कालच व्यवस्था केली ती पैशाची, पण म्हणलं रातच्याला असले व्यवहार करायला नको आणि तुम्हाला उठवायला नको म्हणता ना. दादा, काय बोलू आता, मला कळत नाही. हो दादा, तुम्ही काहीच बोलू नका. उलट आम्हीच तुम्हाला थँक्यू म्हणतो.
आम्ही तुमचे आभार मानायला हवे. इतकी मोठी मदत केली तुम्ही आम्हाला. तुमची मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि इथनं पुढे मी काय जर तुम्हाला लागलं हक्कानं मागत जावा. आम्हाला तुमचा धाकटा भाऊच समजा. हक्कानं मदत मागायला येत जावा. आणि तुम्ही सुद्धा धाकट्या बहिणीसारखं मला माना आणि कधीही घरी या. जसं या घराशी नातं तयार झालंय तसंच तुमच्याशी झालंय. निघतो आम्ही आता. होय, आता काय बोलू मी पण. येतो मी.